दिवसाची सुरुवात बरोबर आजचं मनन जे आहे हे मिसेस स्वाती दळवी मिशन कंपाऊंड पालघर यांच्याकडून आलेलं आहे। त्यांनी एक छोटासा व्हिडिओ पाठवला होता आणि त्यावरून आजचं मनन तयार करण्यात आलं आहे। आपण ख्रिस्ताचे प्रशंसक आहोत की आपण त्याचे अनुयायी आहोत, त्याच्या मागे चालणारे आहोत का? आम्हाला ते ह्याबद्दल विचार करायचा आहे। प्रशंसक असतात हे निवांत असतात, परंतु जे ख्रिस्ताच्या मागे चालणारे असतात, अनुयायी असतात, त्यांच्याकडे एक ध्येय असतं। त्यांच्यासमोर समोर त्यांनी एक ध्येय ठेवलेलं असतं। प्रशंसक जे असतात हे कुठेही जाऊन दुकानातून विकत घेणाऱ्या गिऱ्हाईकासारखे येते, कुठे काय मिळेल। परंतु जे मागे चालणारे आहेत ते स्वतः काहीतरी देणारे आहेत आणि योगदान करणारे असतात। प्रशंसक जे आहेत ते स्टेडियममध्ये बसणाऱ्या प्रेक्षकासारखे असतात, परंतु जे मागे चालणारे आहेत, ख्रिस्ताच्या मागे चालणारे आहेत, ते स्टेडियमच्या मध्ये असणाऱ्या मैदानामध्ये खेळात भाग घेणारे असतात। प्रशंसक जे असतात ते थोड्या वेळासाठी असतात, परंतु जे मागे चालणारे असतात, ख्रिस्ताच्या मागे चालणारे असतात, अनुयायी असतात, ते कायमचे असतात, दीर्घकाळ राहणारे असतात। प्रशंसक जे असतात हे ज्या ठिकाणी फक्त वचन ऐकणारे असतात, ते फक्त वचन ऐकतात, परंतु मागे चालणारे जे असतात हे त्या वचनाप्रमाणे वागणारे असतात, त्या वचनाप्रमाणे चालणारे असतात। प्रशंसक जे असतात हे आपल्या मनाप्रमाणे चालतात, परंतु जे ख्रिस्ताच्या मागे चालणारे असतात ते विश्वासामध्ये चालणारे असतात। प्रशंसकांना जगिक मुकुट हवं असतो, त्यांना मान सन्मान वगैरे असा हवा असतो, परंतु मागे चालणारे जे असतात, अनुयायी जे ख्रिस्ताचे असतात, ते आपलं ओझं घेऊन ख्रिस्ताच्या मागे चालत असतात। आज आम्हाला विचार करायचा आहे की आम्ही प्रशंसक आहोत की आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आहोत, त्याच्या मागे चालणारे आहोत। आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे लूक शुभवर्तमान ह्याचा 9वा अध्याय 23वा वचन, गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 9 and verse 23। त्याने सर्वांस म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मनिग्रह करावा व प्रतिदिवशी आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे। परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो।